घेबरारीच्या 75व्या एक्झिबिशनला. हे घेबरारीचं 75वं एक्झिबिशन आहे. तर आज बघूया तिथे काय काय स्टॉल्स आहेत आणि काय काय इथे धमाल आहे आणि लहान मुलांसाठी काय काय आहे आणि ते फूड स्टॉल पण आहेत. तर बघूयात काय काय आहे. जाऊयात आतमध्ये आपण. वेगवेगळ्या स्टॉल्स. ही कावेरी फ्रॉम द ब्रँड फ्लोरेन्स बीडी प्युअर वे हा आमचा ब्रँड आहे, ज्यामध्ये पूर्ण हँडक्राफ्टेड ज्वेलरी आहे. बीड्स, पेंडंट, त्याच्यावरचं काम हे सगळं 3D हँडवर्क केलेलं असतं. माती टेराकोटा नाही आहे. फ्लोरेन्स बीडेड असं आमचं इन्स्टा हँडल आहे, त्याच्यावर पण तुम्ही व्हिजिट करून बघू शकता. आत्ता आपण घेबरारीच्या पंडित फार्म्स एक्झिबिशनला आजपासून रविवारपर्यंत हे एक्झिबिशन 4 दिवस आहे आणि तिथे फ्लोरेन्सचा स्टॉल नंबर आहे, स्टॉल नंबर 18. आणि आमच्या स्टॉलवर कलमकारी, ट्रॅडिशनल, इंडिगो असा वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये डिझाईन्स आहेत. मंगळसूत्रात 50च्या वर वेगवेगळे पॅटर्न्स अवेलेबल आहेत. आणि घेबरारीचं हे 75वं एक्झिबिशन आहे आणि फ्लोरेन्सचं घेबरारीबरोबरचं हे 71वं एक्झिबिशन आहे. 3.5 वर्षाची ही जर्नी आम्ही घेबरारीबरोबर केलेली आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की फ्लोरेन्सच्या यशात घेबरारीचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे. सो नक्की व्हिजिट करा फ्लोरेन्स बीडेड युअर वे, स्टॉल नंबर 18. थँक्यू. आणि मी आले कलर मस्त साड्या आहेत.
बरीच व्हरायटी त्याच्याकडे खूप गर्दी आहे तुम्ही बघत असाल. याच्या स्टॉलला नक्की विजिट करा. स्टॉल नंबर आहे 37. मी आहे आत्ता गंधारी लेडीज पर्सच्या स्टॉलला. त्याच्याकडे व्हरायटी अगदी लहान मुलींपासून मोठ्यांपर्यंत कॉलेज मुलींसाठी खूप व्हरायटी आहे. तुम्ही बघत असाल तिथे स्टॉल छान वाटतं. हा ऑफर वगैरे कॉलेज 3,000च्या बॅग असेल सो तिच्या स्टॉलला नक्की विजिट करा. स्टॉल नंबर 50 गंधारी लेडीज पर्सेस. हॅलो, मी गंधाली. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्सचं कलेक्शन आहे पूर्ण. माझ्या ब्रँडचं नाव आहे गंधालीज लेडीज पर्स. तुम्हाला बघू शकता तुम्ही डिस्प्लेला प्रत्येक प्रकारात वेगवेगळी व्हरायटी आपल्याला मिळणार आहे. एक पॅटर्न बघा, दुसरं बघा, डिफरंट येणार आहे पूर्ण. ब्रॉड बेल्ट आणि लॉंग छोटा स्लिंग्स हे सगळं येणार आहे. एक प्रकार मोठ्या साईजमध्ये पण हे प्रकार सुंदर आलेले आहेत. वेगवेगळे शेप येणार. सध्या ट्रेंडमध्ये सुरू आहे. पूर्ण नवीन पॅटर्न आहे एकदम. मी एक वरती एक लुक जर बघितलं तर पूर्ण नवीन कलेक्शन दिसेल तुम्हाला. हे बघा, वाव, कसं वेगळं डेली वापरायला. शोल्डर पॅटर्न, अजून एक नॉर्मल कॅज्युअल सॉफ्ट लेदरमध्ये येणार. आतमध्ये 2 बेल्ट आहेत. तुम्ही दोन्ही प्रकारात कॅरी करू शकता. लॉंग शर्ट, अजून बरेचसे प्रकार आपल्याकडे आहेत. क्लचमध्ये पण बरीच वेगवेगळी व्हरायटी आहे. क्लच सुंदर पीस, हँडल आणि लॉंग स्लिंग दोघी येणार. हाय, हॅलो, सुंदर आहे. पोटलीमध्ये पण नवीन दोघी पॅटर्न सुंदर आहे. पोटली दोघांमध्ये कलर मिळतील. काय सांगतो, असे वेस्टर्न आउटफिटला घालण्यासाठी मुलींना वेगळा पॅटर्न. कॉलेजमधल्या मुलींसाठी कॉलेजसाठी हे डेली वापरा. मोबाईल स्लिंगमध्ये तुम्ही बोलणार का आमच्याशी? हा एक पॅटर्न डेली वापरा. चालेल. स्लिंग्स त्याच्यामध्ये काहीतरी आहे. वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न. आणि पूर्ण डिजिटल प्रिंट येणार. आणि मटेरियल काय आहे? हे प्यूर लेदर आहे, त्याच्यावर डिजिटल प्रिंट केलं. हो, 500 बघा. हा 650 मागायचं. 650 घ्या आरामात. आरामात 400. 500च आहे ना. बरोबर. मग असं कॉलेज हे काय? हो, मग याला हे आहे का? हां. सिम्बल त्यांचं कसं धर्माच्या रिलेटेड सिम्बल होतं ना. कन्सेप्ट आणि तो सिम्बल जो आहे ना तो आपल्या 8 धर्माचे जे 8 वगैरे त्याला रिप्रेझेंट करतो.
चक्र आहे तसंच हे मनोरंजनातलं जो धर्म आहे हे धर्मचक्र एव्हरीथिंग अबाउट राईट राईट व्यू राईट फोकस राईट अटेन्शन राईट एफर्ट असे हे महाभारत What is the name of your brand? Suchitra. Wow. So स्टॉल नंबर 111 सुचित्रा होमसला आहे मी आता आणि तुमच्याकडे सगळं सिरामिक आहे. खूप युनिक प्रॉडक्ट आहे. त्याला मला फ्रीज लागला फ्रीज लागला व्हेरी युनिक. आय लाईक इट. आईसबर्ग दाखवलं. हो आईसबर्ग कोणते मस्त फ्रेग्रन्स येतात. मला तरी आवडलं आहे. 100 रुपये. वा प्राईस एकदम रिजनेबल आहे. आणि किती आहे मला वा केमिकल फ्री आहे. मला खूप आवडलं आहे. सुगंध बाथरूममध्ये ते काढत हो याचा सुगंध गाडीमध्ये सामान आणि रिफिल भीमसेचे कापड आहे. ओके हे कापड आहे. मला खरेदी घेऊन घेतली आईला घेऊन पण तुम्ही सगळे नक्की घेते. 25. पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं पांढऱ्या शुभ्र होतात. सो तुमच्याकडे कुठं मांजर आहे आणि तुम्हाला त्यांना काहीतरी द्यायचं आहे. तुमच्यासाठी असं युनिक प्रॉडक्ट आहे. तुमच्यासाठी ॲक्सेसरीज आहे आणि या स्टॉलला नक्की व्हिजिट करा तुम्ही. खूप युनिक आहे आणि खूप आवडतं. तर मी आत्ता आतमध्ये बरेच स्टॉल बघून आले. इथे शॉपिंगसाठी खूप व्हरायटी आहे आणि इथे लहान मुलांसाठी खेळायला खूप मस्त जागा केलेली आहे. प्ले एरिया आहे. सो जर तुम्हाला लहान बघून आला असाल तुम्हाला शॉपिंग करायचे मुलांना इथे सोडा. तुम्ही आतमध्ये शॉपिंग करा आणि नंतर बघा मी खदाड आहे. मी फुडी आहे. मी तिकडे चालली आहे. खूप खायला वेगवेगळे स्टॉल आहेत.
पुरते. तर आपण बघूया जरा तिकडे काय आहे व्हरायटी. सो व्हेज नॉनव्हेज असे बरेच प्रकारचे प्रकार आहेत आणि पुरीपासून ते अजून डेझर्टपर्यंत असे खूप आईस्क्रीमच्या स्टॉलवर आणि कोल्ड कॉफी आणि पाणी मसाला असं दोन दिसलेलं आहे. खूप मस्त टेस्ट आहे. तुमचा स्टॉल नंबर आहे 810. नक्की विजिट करा. आता मी नीलम मॅडमबरोबर आहे. त्यांनी एवढं मोठं एक्झिबिशन ऑर्गनाईज केलं. 75वं एक्झिबिशन आहे. मला कसं वाटतं मी पहिलं एक्झिबिशन कधी केलं? 2020ला काम चालू केलं आणि आत्ता 75वं आहे म्हणजे 3.5 वर्षाचं 75वं एक्झिबिशन. वा. आणि पुण्यातलं किती आहे? आणि मला एवढं आठवणार नाही आहे, सांगता नाही येणार. पण तरी ना आता पण करत असतो तर साधारण वर्षातून 6 एक एक्झिबिशन. वा. आणि आता कसं वाटतं म्हणजे तुमचं तर एक्झिबिशन खूप मोठा माइलस्टोन आहे, अचिव्हमेंट आहे. एवढी एक्झिबिशन्स करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि धावपळ होते, दगदग होते, पण पॅशन असल्याने. आणि तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी केलं आणि बंगळुरूमध्ये केलं होतं, सांगलीमध्ये पण पहिल्यांदा. तो एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? सांगलीचं तर जबरदस्तच होता. बँगलोरचं आम्ही प्रचंड प्रेशरखाली केलं की होईल का नाही, पण झालं. खूप सुंदर झालं बँगलोरचं एक्झिबिशन आणि महाराष्ट्र बाहेरच्या लोकांनी पण चांगलं. आणि तुम्ही अजून कुठे करणार आहात? हैदराबादला वगैरे खूप ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी करायचं म्हणजे बघूया आता कसं कसं होतं पुढच्या काळात. काही आणि मला खूप आनंद आहे. आम्ही लायब्ररीचे मेंबर आहे आणि प्रत्येक एक्झिबिशन जेव्हा एक्झिबिशन असते प्रत्येक एक्झिबिशनमध्ये जाते. आत्ता पण मला गेलं मिळालं 75 एक्झिबिशन. खूप आनंद आहे आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.